छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. सो हाय, मी स्नेहा कुगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो चला आत्ता व्हिडिओची सुरुवात करते आहे. असं काही नाही, हा लुक तर मी फार सायंकाळी जो आहे आता क्रिएट केला आहे. व्हिडिओ खरं तर सकाळपासून स्टार्ट केला आहे, पण हा लुक खूप छान दिसतोय. म्हटलं चला या लुकसहितच व्हिडिओची सुरुवात करावी म्हणून जे आहे. सो कसा दिसतोय हा माझा आजचा लुक मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा हा लुक कसा क्रिएट केला, काय केला. आमच्या कॉलनीमध्ये अगदी वेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी झाली हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. स्टे ट्यून. तर व्हिडिओची सुरुवात होते आहे 18 तारखेपासून, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या आदल्या दिवशी सकाळी सकाळी बघा हा माझा काय उपद्व्याप चाललेला. खूप दिवसाचं डोक्यात चाललेलं मला ना बॉटल आर्ट बनवायचं. म्हणजे तशा पूर्वी कमेंटही आल्या होत्या, तेव्हापासून विचार करत होते, पण मुहूर्त आज निघाला. फायनली बॉटल काढल्यात, ज्या मी वर्षानुवर्षापासून जपून ठेवल्या होत्या, स्वच्छ धुतल्यात आणि इथे वाळायला घातल्यात. तेवढ्यात मला तुळशीकडे लक्ष गेलं माझं आणि बऱ्यापैकी मंजुळा आल्या होत्या तुळशीला. आणि काय होतं, तुळशीला अशा मंजुळा आल्यात ना की तिची वाळ खुंटते, म्हणजे ती बुशी होत नाही. म्हणून दिसल्या की मी लगेच त्यात तोडत असते आणि देवाला वाहत असते. बरं चला, बॉटल ही वॉश करून झालीत माझी आणि आजच मला खरं तर त्यापासून काहीतरी मस्त असं क्राफ्ट करून तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. बरेच दिवस झालेत ना काहीच शेअर केलेलं नाही. म्हटलं चला काहीतरी मस्त डॉल वगैरे काहीतरी, म्हणजे डोक्यात भरपूर गोष्टी आहेत, त्यापैकी काय मी बनवते आता ते पाहण्याचा विषय आहे. सो आणखी माझी 1-2 कामं राहिलेत त्या टोपते, तोपर्यंत त्या बॉटल ही आतून बाहेरून सुकून जातात. कारण सुरुवात करणं महत्त्वाचं आहे बरं का. हातात घेते म्हणजे आजच कंप्लीट होईल किंवा उद्या कंप्लीट होईल ते मी नाही सांगू शकत, पण सुरुवात करणं गरजेचं आहे. सुरुवात केली ना ते काम आपण शेवटपर्यंत नेतोच. पण आज करते जाऊ दे, उद्या करते जाऊ दे, परवा करते, असं करता करता किती दिवस लोटलेत. आणि असंच होतं, कोणतंही काम करते करते केल्याने होत नसते. जोपर्यंत सुरुवात करत नाही, ते काम हातात घेत नाही ना, तोपर्यंत ते कंप्लीट होतच नाही. सो म्हणून जे आहे फायनली मी त्या बॉटल्सना आता वॉश करून ठेवल्यात. आता आज जसा वेळ मिळेल तसा आधी वॉलपुट्टीचं काम करेल आणि उद्या कलर वगैरे असं जे आहे असणार आहे. सो पाहते कसं कसं काय काय होते आणि तुम्हालाही कळवते, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आज ना म्हटलं एक्स्ट्राची कामं जरा करूयात. व्हिडिओचं व्हॉइसओव्हर करायचं राहिलं होतं. जोपर्यंत मुलं शाळेत जात नाहीत तोपर्यंत काही ते काम होत नाही. त्यानंतर लगेच आरोहीचे पप्पा येतात, मग त्यांच्यासोबत म्हणजे त्यांना ब्रेकफास्ट द्या, हे द्या त्या द्या. त्यानंतर त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकाव्या लागतात, त्याही ऐकल्या. त्यानंतर त्यांना हवं होतं मुखवास. बघा मुखवास केव्हाचा बनवून ठेवलेला, खायची मात्र आठवण राहत नाही. सो त्यांनाही दिला, मीही दिला, मीही खाल्ला सॉरी. आणि त्यानंतर मिररकडे लक्ष गेलं तर याची अवस्था काहीशी अशी होती. हा एका साईडचा मिरर बघा तुम्ही, म्हणजे माझ्या पाठीमागे आहे, तो एनी टाईम ऑलवेज तुम्हाला क्लीनच दिसेल. पण हा मिरर प्रत्येक दिवशी तुम्हाला असाच दिसेल. मी आज जरी पुसला ना उद्या तो तसाच होतो, कारण हा स्पेशली पिहूचा आहे. तो इथे उभा राहून जे आहे त्याचं नट्टापट्टा चाललेला असतो आणि तेच हात मिररला लावतो. आणि हा मिरर क्लीन करणं त्याचंच काम असतं, नेहमी तोच करतो. मी शेअरही करते बऱ्याचदा आणि त्यामुळे आरोहीच्या मैत्रिणी त्याला चिडवतात, म्हणून एवढ्यात त्यानेही तो म्हणजे क्लीन केलेला नव्हता. आणि ज्या दिवशी माझ्या कामांची लिस्ट मोठी असते ना त्याच दिवशी नेमकं काहीतरी कामं येऊन जातात. की आम्हाला बाहेर गावाला जायचं, एक छोटासा कार्यक्रम आहे. फार काही आनंददायी नाही, त्यामुळे ते काही मी तुम्हाला सांगत बसत नाही आता. पण हो, बाहेर गावी जायचं आहे. आणि त्यामुळे आजचं जे माझं सर्व काही ठरवलेलं प्लॅन होतं ते सर्व जागच्या जागी राहिलं. मला माहित असतं ना आम्हाला जायचं आहे, तर सकाळीच मी व्हिडिओचं पूर्ण काम कंप्लीट केलं असतं. पण आता वेळेवर बोलतायत की दादांचं जाणं कॅन्सल झालं आणि आम्हाला जावं लागणार. बरं चला, आता पर्याय नाही. काही काही गोष्टी अशा असतात की जिथे हजर असणं फार गरजेचं असतं. आणि आता आम्ही इथे आहोत म्हणून, नागपूरला होतो तर आम्ही कुठेच नव्हतो जात. मोठा कार्यक्रम असू दे, छोटा असू दे, सुखाचा असू दे, दुःखाचा असू दे, पण आता इथे आहोत तर तेवढा तरी म्हणजे प्रेझेन्स आपला असला पाहिजे नातेवाईकांमध्ये, असं मला तरी वाटतं. म्हणून चला आता पटपटपट चेंज करते, साडी वेअर करते, तिथे जाऊन येते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. आरोहीच्या पप्पांनी अवघे 15 मिनटं मला दिले होते. त्यातल्या 10 मिनटातच मी तयार झाले आणि जिथे जायचं होतं तिथे गेलोत.
3-4 तास तिथे बसलो. त्यानंतर पिहूला स्कूलमधनं घेतलं आणि टायटन वर्ल्डमध्ये आलो, कारण पिहूची स्मार्ट वॉच तुटली. सो त्या बदल्यात दुसरी घ्यायची होती, पण तिथे अवेलेबलच नव्हत्या. ज्या होत्या त्या बजेटच्या बाहेर होत्या, 10,000च्या वर. त्यानंतर डीमार्टमध्ये आलो, थोडीफार शॉपिंग केली. समोर एवढे मोठे चॉकलेट असताना म्हणजे पिहूने एकही चॉकलेट नाही घेतलं. त्यासाठी मी किती मेहनत केली असेल तुम्ही समजू शकता. त्यानंतर या पिचकाऱ्यांकडेही मी पिहूला फिरकूच दिलं नाही. जशा मला पिचकाऱ्या दिसल्यात ना, सो पिहूला मी कसं इकडे तिकडे फिरवलं माझं मला माहीत. सो आता आलोत अकोल्यावरनं, आणि अकोल्याचं ऊन म्हणजे काय सांगू तुम्हाला, फरवरी चाललाय फक्त आणि असं वाटतं की एप्रिल मे लागलाय की काय. इतकं भयंकर ऊन. गॉगल लावलेला असताना सुद्धा इतकी डोळे जळतायत ना, डोळ्यावर पाणी मारलं. मी आधी फ्रेश झाले, ड्रेस वगैरे वेअर केला. साडीमध्ये तर असं झालं होतं की त्या उन्हामुळे ना माहीत नाही वेगळीच खाज येत होती का गरमीमुळे की काय, खूप असं कचकच वाटत होतं. घरी आले आधी साडी सोडली. कधी एकदाची झोपते ना, खरंच असं झालेलं मला. पण हा पसाराही आवरणं गरजेचं आहे, कारण आत्ता बघा 3 वाजलेत जवळपास. आत्ता जर का हा आवरला नाही आणि झोपी गेले ना, ऑब्वियसली झोपेतनं उठायला 5 तरी मला वाजतातच. त्यानंतर फिरायला जाते, तिकडनं आली की सायंकाळचं झाडणं पुसणं स्वयंपाक ते होऊन जातं, आणि मग त्यामुळे हे आजचं जे काम आहे ते उद्यावर ढकललं जातं. मग उद्याची कामं ही कामं भरपूर लोड होतो. म्हणून म्हटलं चला आत्ताही आपल्याला करायचं, नंतरही आपल्याला करायचं. डीमार्टमध्ये जायचं काहीही कारण नव्हतं. फक्त हे पेस्ट, आणि याची प्राईस माहिती आहे का, फक्त 265 आहे. हे एक पेस्ट घ्यायला गेलो 265चं 2,500 ते 3,000 रुपये खर्च करून आलो. आणि म्हणून मला डीमार्टमध्ये जावंसं नाही वाटत. खूप गरजेची वस्तू नाही. त्यानंतर हँडवॉश घेऊन आले. ऑइल तर फार 2-3 प्रकारचे आणले माहिती आहे का. आरोहीचे पप्पा आल्मंड ऑइलच हवं असतं त्यांना, आरोहीला जॅस्मिन हवं असतं, आणि माझ्यासाठी पॅराशूट घेऊन आले, कारण मी जे ऑइल तयार करते त्यासाठी पॅराशूट ऑइलच लागतं. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. पाणीपुरीचा बाबा पाणीपुरीच्या पुऱ्या बाबा कंपल्सरी असतात. सो बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण तांदूळही घेऊन आले. पण एका गोष्ट थोडी फेसवॉश काढलं का पण डिटर्जंट पण नाही आहे यामध्ये. सो आरोहीला घाई झालेली, नवीन फेसवॉश आणलं तर मम्मा मी यूज करून पाहते. सो तिने यूज केलं. हे पिलग्रिमचं फेसवॉश आहे. फर्स्ट टाईम मी हे विकत घेते, कारण याची प्राईस माहिती आहे का, ओन्ली 100 रुपीजचं आहे हे. 100 ml आहे हे 250ला. ऑनलाईन जरी घेतलं ना तर 200पर्यंत वगैरे येऊन जातं. पण आज डीमार्टमध्ये यावर बरीचशी ऑफर होती, आणि हे 250चं मला फक्त 99ला दिसलं. सो मी पटकन घेतलं, म्हणजे विदिन अ सेकंड, कसलाच विचार केला नाही. कारण पिलग्रिम हा खूप छान ब्रँड आहे, बऱ्याचदा ऐकलेला आहे. बऱ्याच रील्स वगैरे किंवा काय ते रील्समध्ये बघितलं, किंवा स्किन केअर ज्या आपले शॉर्ट वगैरे असतात त्यामध्येही बघितलेले आहे. रिव्ह्यू पिलग्रिमचे खूप छान आहेत. तसं तर मी विचार नसता केला घेण्याचा, म्हणजे 250ला असल्यामुळे, पण ऑफरमध्ये होतं तर हे घेतलं. आणि आता मी भेटते आहे तुम्हाला डायरेक्टली दुसऱ्या दिवशी. मस्त झाडांना सकाळी सकाळी पाणी दिलं, महाराजांची फ्रेम पण छान पुसून घेतली. काय माहिती आहे का, 9 वाजता आघूचे पप्पा ऑफिसला येतात ना, तोपर्यंत माझे आघूचे पप्पांना 3 कॉल करून झाले होते की कुणाला जर माहीत असेल पारसमध्ये छान मोठा हार कुठे मिळते तर प्लीज विचारपूस कराल. फ्रेम मोठी आहे बघा, आणि आज मला महाराजांच्या फ्रेमसाठी जो आहे हार हवा होता. सो कालपासूनच माझ्या डोक्यात ते चालू होतं की आपल्याला हार हवा आहे. सो पारसमध्ये ना वेळेवर बऱ्याचशा गोष्टी नाही मिळत, म्हणून मी आता सांगत होते की विचारपूस करून ठेवा, म्हणजे हार कुठे मिळतो काय मिळतो आपण ऑर्डर देऊन देऊ, म्हणजे आज तो जो आहे आम्हाला मिळाला असता. पण काल जसं तुम्ही बघितलं आरोहीचे पप्पा आले आणि तसंच आम्ही बाहेर निघून गेलो. अकोल्याला गेलो, विनाकारणची शॉपिंग झाली, पण हाराचं तेवढं लक्षातच राहिलं नाही. आणि आज महाराजांसाठी म्हणजे बाहेर जाऊन सुद्धा हार आणायचं लक्षात राहिलं नाही. अकोल्याला मिळाला असता, अगदी मला पाहिजे तसा हार मिळाला असता, पण ती डोक्यातून निघूनच गेलं. पण चला, आता होतं बघा असं कधी कधी महत्त्वाच्या गोष्टींचा विसर पडतो, रिकाम्या गोष्टी मात्र घेऊन येतो. चला आता ब्रेकफास्टची वेळ झालेली आहे. आरोहीचे पप्पा आणखी ऑफिसमधनं यायचे आहेत आणि दोन्ही मुलं झोपून आहेत. मग आता काय बनवू प्रश्न होता, म्हणून मी चिवडा घेतला थोडासा, आणि त्यालाच मग म्हणजे आपली सुकी भेल असते ना तसं काहीसं मी बनवत आहे. फक्त मुरमुरे वगैरे नाहीत माझ्याकडे, पण त्या चिवड्यामध्येच मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घातली, आणि अशा प्रकारे जी आहे माझी सुकी भेल इथे बनून तयार झाली. सो चला आता मी माझा आधी ब्रेकफास्ट करते, आणि त्यानंतर भरपूर कामं करायची आहेत.
सकाळी तेवढी शाळेची जी धावपळ असते ती जरी कमी असली ना तरी असा रिलॅक्स दिवस जातो. असं वाटतं कितीकच वेळ आहे माझ्याकडे आणि कायच करू. सर्व क्लिनिंग केल्यानंतर बघा ज्या काही गोष्टी संपल्या होत्या त्या मला फिलअप करायच्या होत्या, म्हणून मी इथे मशीनचं जे लिक्विड असतं ते पण फिलअप केलं. आणि त्यानंतर माझ्यातली कंजूस हाऊसवाईफ जागी झाली. थोडंही वाया घालवायचं नाही म्हणून त्या पाऊचमध्ये पाणी टाकून जे आहे त्याच्या मदतीने बेसिन क्लीन केलं. सेम तसंच या लिक्विड सोबत त्यात पाणी टाकून अगदी शेवटचं लिक्विडही मी यूज केलं, मशीन लावली आणि आता भेटते आहे तुम्हाला डायरेक्टली मी संध्याकाळी. नेसून झाली माझी. साडी नेसू का नको हेच खूप मोठं कन्फ्युजन होतं, पण म्हटलं चला सर्व बायका साडी नेसतात, आपणच एक वेगळं म्हणजे दिसायला नको म्हणून मी साडी वेअर केली. पुन्हा तेच कोणती नेसू होतं. म्हटलं जाऊ दे ही नेसलेली पण नाही, बरेच दिवस झाले. ही साडी फक्त इथे जरा मागे टाकायची आहे, पण माझा लॉंग स्लीव्ज असल्यामुळे माझा हात काही मागे जात नाही आहे, त्यामुळे ते तेवढं टाकायचं बाकी आहे. बाकी साडी बघा किती छान नेसली मी. चला आता पटपट मेकअप करते, मैत्रिणीचा लगेच फोन येऊ शकतो. सो मॉइश्चरायझर माझं लावून झालं. त्यानंतर थोडंसं जे आहे ते मी प्रायमर लावते आहे, कारण प्रायमर लावणं आता माझ्यासाठी खूप मस्ट झालेलं आहे, कारण स्किनची बघा किती जास्त वाट लागलेली आहे. थोडाही मेकअप केला की लगेच मग आणखी पिंपल यायला नकोत. आता 5 मिनिटं रेस्ट देते, नंतर लावायचं आहे फाउंडेशन. फाउंडेशनमध्ये माझ्याकडे NYBचंच हे 3-in-1 फाउंडेशन आहे. प्रायमर, फाउंडेशन आणि सिरम तिघांचंही काम करतं आणि एका शब्दात सांगायचं तर फॅब्युलस आहे हे फाउंडेशन. इतकं इझिली स्प्रेड होतं ना, त्यामुळे हे मला भयंकर आवडतं. NYBची ही जी स्ट्रोक क्रीम आहे तेही अगदी कमी लावते आहे मी. ब्लश वगैरे काहीही यूज करत नाही आहे, कारण जास्तीचा मेकअप मला नकोच आहे. फक्त चेहरा थोडा शायनी दिसावा म्हणून मी ही स्ट्रोक क्रीम इथे यूज करते आहे. क्रीम लावल्याबरोबर चेहऱ्याचा ग्लो बघा किती वाढलाय. त्यानंतर काजळ, तेही अगदी मिनिमल. आयब्रो सेट करते. इकडे बघा सेट करायची काही गरज नाही. सुरुवातीला फक्त जे आहे थोडंसं विरल आहे तिथे फक्त मी पेन्सिल यूज करते. मी ब्राऊन कलरची पेन्सिल बाय द वे यूज करते आयब्रो फिल करायला, म्हणजे जरा नॅचरल लुक येतो. आणि लास्ट ऑलवेज फेवरेट लिपस्टिक, आणि शेड मस्त हा वाईन आहे जो माझा भरपूर फेवरेट आहे. टिकली लावून जो आहे इथे माझा मेकअप डन झालेला आहे. आणि आता नंबर दागिन्यांचा, आणि भरपूर लेट झालंय माहिती आहे का मला. हेअरस्टाईल वगैरेकडे लक्ष देऊ नका, कारण फेटा बांधायचा आहे, त्यामुळे हेअरस्टाईल वगैरे काहीही करणार नाहीये. सो अगदी मिनिमल हलका फुलका मेकअप करून मी आलेली आहे फेटा बांधायला. म्हणजे फेट्याने खरं सांगू का माझं भयंकर डोकं दुखतं, पण शिवजयंतीला दरवर्षी तुम्ही आवर्जून बांधतेच आणि आवडतो मला बांधायला. बघा दोघीजणी मस्त तयार झालो, फेटा बांधून आले आणि इथे जो आहे माझा शिवजयंतीचा लुक जो आहे कंप्लीट झालाय. कसा दिसतोय लुक मला नक्की कमेंट करून सांगा. आता वाजलेले आहेत 6:45. जायच्या आधी भाजी मी करून गेले होते, कणिक मळून गेले होते. आता वेळ आहे माझ्याकडे तर म्हटलं पोळ्याही करून घेते, म्हणजे तिकडनं आल्यावर कसं नाचून गाऊन भरपूर दमायला होतं, मग कामं करायची काही इच्छा होत नाही, म्हणून आता पोळ्याही आवरून घेते. सो कशी दिसते मी नक्की मला कमेंट करून सांगा. चला, भाजी वगैरे मी आधीच करून ठेवली होती जसं मी सांगितलं, आणि तेव्हाच मी भांडेही घासून गेले होते. एक्स्ट्राचे गॅसचा ओटा वगैरे क्लीन केला होता. पोळ्या राहू दिल्या होत्या टाकायच्या, असा विचार होता माझा की तिकडनं आल्यावर गरम गरम करायच्या आणि जेवायच्या, पण त्यानंतर आता वेळ होता सो आणखी विचार केला आल्यानंतर कंटाळा येईल स्नेहा आत्ताच करून घे, म्हणून जे आहे पोळ्याही टाकल्यात, गॅसचा ओटाही मस्त क्लीन केला आणि सोबतच भांडेही घासले. बघा आता कितीही हौसमौज बाहेर कितीही मजा केली ना तरी घरची कामं काही गृहिणीला सुटत नाहीत, आणि ती केल्याशिवाय की बाहेरची मजाही एन्जॉय करता येत नाही. म्हणून ही कामं आटपून मी मस्त फ्री झाले आणि जिथनं मिरवणूक स्टार्ट होणार होती तिथे आले. आमच्या कॉलनीमध्ये खूप वेगळ्या प्रकारे शिवजयंती साजरी झाली. ढोल ताशेही नव्हते, डीजे तर दूर दूरपर्यंत नव्हता. मस्त वारकरी मंडळींना इन्व्हाइट केलं गेलं होतं आणि इतकं भक्तिमय वातावरण झालं होतं आमच्या कॉलनीमधलं की काय सांगू. टाळ मृदुंगाचे ते स्वर, हा सजलेला रथ, त्यात बसलेल्या जिजामाता, छत्रपती शिवबा,
ही सर्व टाळकरी मंडळी हे सर्व पाहून ना इतकं छान वाटत होतं, इतकी छान पावली खेळत होते ते, की मग आमच्या बायकांच्यानेही राहवलं नाही. त्यानंतर आम्हीही मस्त अशी पावली खेळलो. आणि आजकाल बघा म्हणजे काय चाललेलं असतं, मोठ्या मोठ्या संतांच्या, महात्मांच्या पुण्यतिथी आपण साजऱ्या करतो, पण त्यामध्ये ढोल ताशे आणि मग गोंगाट त्यासोबतच, म्हणजे ढोल ताशे तरी ठीक आहे, पण DJ असला म्हणजे काही विचारूच नका. अशा वातावरणात आपण त्या महात्म्याला जे आहे अभिवादन करत असतो, त्याच्या तरी आत्म्याला ते बरं वाटत असेल का याचाही आपण विचार करत नाही. पण यावेळेस या कार्यक्रमाने आमच्या कॉलनीने ना एक वेगळाच जो आहे लोकांपुढे आदर्श निर्माण केलेला आहे, की अशा प्रकारे शांततेतही तुम्ही छान रॅली काढू शकता, छान एन्जॉय करू शकता. आणि खरंच हा आदर्श इतरांनीही घेतला पाहिजे. खूप छान एन्जॉय केला आम्ही. खाण्यापिण्याच्याही सोयी होत्या, खाल्लं पिल्लं, भरपूर डान्सही केला. आणि त्यानंतर हे तर काही वेगळंच पाहायला मिळालं यावेळेस आमच्या कॉलनीमध्ये पहिल्यांदाच. याला काय म्हणतात ना, खरंच मला माहीत नाही, पण एवढं छान वाटत होतं हे सर्व. इतकं छान एक्झिक्यूट केलं ना त्यांनी. छान असं चालत जाऊन त्यांनी शिवबा आणि जिजामातेच्या अंगावर फुलं उधळली. खरंच यावेळेचा कार्यक्रम खूप आगळा वेगळा होता आणि मजाही तितकीच आली बरं का. असं नाही की DJ नव्हता की ढोलताशे नव्हते म्हणून मजा नाही आली. भरपूर मजा आली. खूप वेगळ्या पद्धतीने ही शिवजयंती आम्ही साजरी केली. तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा. चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.